आपल्यासोबत आहे काँग्रेसचे विधिमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवारजी. खरं तर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये पुण्याच्या ज्या आहे महिला अत्याचार असो इतर गुन्हेगारी घटना असो त्या वाढत आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे. भाऊ, कसं पाहता पुन्हा एक प्रकारे गुन्हेगाराचं शहर? पुण्याच नाही, महाराष्ट्रात महिलांसाठी असुरक्षित राज्य झालेलं आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत असं घोषित करायला पाहिजे. अशा प्रकारची स्थिती आली आहे. पुणा तर हातून गेलेला आहे. पुण्याला दर वर्षाला म्हणजे जवळपास 30 मुली आत्महत्या करतात. 30 मुलींचा खून होतो. जे मी माझ्याकडचं रिपोर्ट आता मी हाऊसमध्ये मांडणार आहे. पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाला शिल्लक राहिलेली नाही. पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलीस हे चॉकलेट खाण्यामध्ये आता व्यस्त झालेले आहेत पुण्याचे, आणि चॉकलेट मस्तपैकी खाणं सुरू आहे. अशामुळे त्यांना कुठेही आता तिकडे कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली तरी देणं घेणं राहिलेलं नाही. जी घटना स्वारगेटमध्ये घडली त्यावरून जे वक्तव्य समोर आले हे पोलिसांना प्रोटेक्शन देणार आहे, आरोपींना प्रोटेक्शन देणार आहे. म्हणजेच हे बालिशपणाचे लक्षण आहे. सरकारची भूमिका आरोपींना पाठीशी घालण्याची असावी की आरोपीवर कारवाई करण्याची असावी? केवळ आरोपी पकडल्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं मी मानत नाही. तर या पलीकडे जाऊन पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवर खरं तर एक उच्चस्तरीय बैठक घेण्याची आवश्यकता आहे, आणि त्वरित त्या पोलीस कमिशनरला बदललं पाहिजेत, तरच तिथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील. ही माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे. तरी गृहराज्यमंत्री यांचं वक्तव्य जे आलं आहे ते असंवेदनशील आहे असं वाटतं. या पद्धतीने अत्याचाराच्या वेळेस कुठं असंवेदनशील आहे, आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्या सावकारांनी माफी मागितली पाहिजे. तो सावकार नावाचा आमदार काय मूर्खपणासारखा बोलतो? इतका मूर्खपणा असू शकतो एखाद्या आमदाराचा? अशा घटना घडतच असतात. एकदा त्या हे झाल्यावर अशी छोटी मोठी घटना घडते म्हणून आर पाटलांना राजीनामा द्यावा लागला. ती तर त्या संदर्भातली ज्यावेळेस मुंबईमधली घटना घडल्यानंतर, आणि हा माणूस महिलावर अत्याचाराच्या संदर्भात अशा घटना घडतच असतात म्हणतात. म्हणजे ह्या घटना काय तुमच्या घरापर्यंत याव्यात अशी तुमची इच्छा आहे, आणि अशा घटना रोज घडाव्यात? तर हे जे वक्तव्य आहे हे सत्तेमध्ये असून सत्तेचा जो माज आहे, मस्ती आहे, त्यामुळं हम कुछ भी करे सो कायदा, हम कुछ भी बोले तो हमारा कोण उखाड़ लेगा, अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणून या दोघांनी महाराष्ट्रातील समस्त महिलांची माफी मागावी, अन्यथा यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. तो मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. मी म्हटलं आर पाटलांनी राजीनामा दिला, आता या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी किंवा महायुती सरकारने राजीनामे घ्यावे असंही मी मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करतोय की अशा लोकांना सोबत ठेवून तुम्ही राज्य चालवणार आहात का? तुम्ही या दोघांचाही नैतिकतेच्या आधारावर यांना बाजूला केलं पाहिजे. यांना सत्तेमध्ये ठेवता कामा नये. जे पद्धतीचं योगेशचं स्टेटमेंट आहे हे फार लज्जास्पद आहे. म्हणजे तिने प्रतिकारच केला नाही, तिची सहमती होती. म्हणजे बलात्काराला सहमती होती काय? काय बोलतो आपण याचं भान नाही. तर हे अत्यंत गंभीर आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करावी, आणि ह्यांनी महाराष्ट्राची माफी मागितल्यानंतर यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही, आणि तुमची गृह खात्याची गेलेली काय इबरत आहे ती पुन्हा वाचवायची की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. कुठेतरी VIP ट्रीटमेंट जे आहे ते भागवत वाल्मिक कराडला दिली जात आहे, आणि देशमुख कुटुंबियाचं म्हणणं आहे का याचे सगळे CCTV आम्हाला दिले पाहिजे, कारण की त्या पद्धतीने VIP ट्रीटमेंट जेलात मिळत आहे. दिली असं असेल, त्यांच्याकडे जी माहिती असेल ती खरीच आहे. कारण आता मंत्र्यांचा सोबती त्याला तर VIP ट्रीटमेंट दिलीच गेली पाहिजे. त्याचे पार्टनर, भागीदार, सोबती, तो कुठलाही आरोपी असू देत, त्याला VIP ट्रीटमेंट मिळावी. राज्य सरकारची भूमिका आहे ती, महायुती सरकारची. आमचा माणूस आहे त्याला VIP ट्रीटमेंट दिलीच पाहिजे. त्याला कूलर AC लावून द्या, पाय दाबायला चेपायला जरा माणसं ठेवा त्याच्याकडे. त्याला वाटलंच का मी जेलात आहे, मी घरी आहे असं वाटलं पाहिजे, आणि मी सत्ताधारी मंत्र्यांचा सोबती आहे हे त्याला मिरवता आलं पाहिजे. त्यामुळे दिसलं पाहिजे. आता धनुभाऊचा सोबती आहे तर त्याला तर यापेक्षा मोठी चांगलं मिळत असेल. खाऊन घेऊन चिकन मटण जो पाहिजे ते व्यवस्था असेल. त्यामुळे हे जर देशमुख कुटुंबांना लक्षात आलं असेल तर पोलीस जर निपक्ष असतील, पोलिसांची भूमिका प्रामाणिक असेल, त्याला कुठलीही VIP ट्रीटमेंट नसेल तर CCTV फुटेज द्यावं, त्यांची मागणी पूर्ण करावी. अन्यथा वाल्मिक कराडला धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत तो VIPचा आहे असं समजून पोलीस त्याला मदत करत राहतील.
तरी नरेंद्र महाराजांच्या वक्तव्यानंतर रान पेटवलं, आंदोलन करण्यात आले, पण शिवाजी महाराजांबद्दल एवढ्या मोठे आरोप होतात, त्यांच्याबद्दल असं बोललं जातं पण काहीच होत नाही. काय सांगाल? महाराजांचा अवमान करणारी भाजपचीच मंडळी आणि सत्ताधारी मंडळी आहे. त्यांना महाराजांच्या विचाराशी महाराजांशी काही देणे घेणं नाही. मतं मिळवण्यासाठी महाराज मत मिळवून सत्तेमध्ये आले की महाराजांना विसरलेत. हे कुठले विचार आहे ते? जे विचार यांचे गोळवळकरांचे आहे, जे विचार यांचे आरक्षीचे आहे, त्या विचारांना महाराजांचे विचार पटूच शकत नाही. आणि म्हणून ते नरेंद्र महाराजांचा विचार घेऊन पुढे जातील. महाराज छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन पुढे जाणारी ही माणसं नाही आहेत. त्यांना आसारांचा विचार घेऊन पुढे जाण्याची मानसिकता असेल तर ती मानसिकता महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे की मागे नेणारी आहे? महाराजांचे विचार पुढे नेणार आहेत की मागे नेणार आहेत? याचा विचार भाजपने आणि महायुतीने करावा. आणि जे जे कोणी अपमान केले असतील आता त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. नितेश राणे तर नरेंद्र महाराजांवर बोललेत. मी तर काही बोललोच नाही नरेंद्र महाराजांवर. एकही शब्द वाईट नाही. राणेंनी खालच्या भाषेत तुमच्यावर टीका केली, वयाचा मान किंवा एक पदाचा मान राजकारण. तर तो मलाच एकेरी भाषेत त्याच्या वडिलाबरोबर मी काम केलं आहे. अभि बचपना आहे, ठीक आहे. आता ते हिंदू मुस्लिम करत करत कॅबिनेट पद मिळालं आहे, त्यांना लकलाभ आहे. परंतु अशी बोलणं आणि अवमान करणं ठीक नाही. मी काही न बोलता न ऐकता अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं नितेश राणेला हे चुकीचं आहे असं मी मानतो. आणि मग आत्ता जर महाराजावर अवमान होत आहे तर नितेश राणे का बोलत नाही? नितेश राणे बोलायला नको? राज्याचा मंत्री म्हणून महाराजांचा अवमान करण्याची जीभ छाटू असं का म्हणत नाहीत? नाही तर फार आम्ही हे करू ते करू, उकडून फेकू तुकडून फेकू, हां हे पाडू ते पाडू असं म्हणणाऱ्यांनी यांची जीभ छाटण्याची भूमिका जर बोलत नसतील तर यांना नरेंद्र महाराजांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या विचाराने महाराष्ट्राला पुढे न्यायचं नाही हे सिद्ध होते आहे. तरी अधिवेशनात तुम्ही मांडणार आहात ज्या पद्धतीनं बजेट मांडलं जातं, हे सगळं अधिवेशनात मांडू. हे सगळे विषय अधिवेशनात येतील. 3 तारखेपासून अधिवेशन आहे. सरकारच्या सगळ्या या प्रश्नाला घेऊन जा विचारू आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. गटनेता आहात, मोठी जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. आता मी विरोधी पक्षनेता राहिलो आहे, गटनेता काय त्या तुलनेने लहानच आहे. पण जबाबदारी जी आहे आमदार म्हणून, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणं, प्रहार करणं हे आमचं काम आहे. नक्कीच या सगळ्या विषयाला धरून जे आहे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही मांडू अशा पद्धतीची भूमिका जी आहे काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी या सगळ्या संदर्भात जे आहे कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे असे सुद्धा मागणी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.